नमस्कार मंडळी. आपण आजच्या व्याख्यानात बुध या ग्रहाचा विचार करणार आहोत. ज्योतिष अभ्यास वर्ग यामध्ये आपण प्राथमिक ते प्रगत सर्व गोष्टी शिकणार आहोत. त्यातला आजचं व्याख्यान बुध या ग्रहाचं आहे. तर बुधाला विनोदाचा बादशाह असं म्हणतात. काय कोण आहे त्याचे, तर तो पृथ्वी तत्व आणि वायू तत्व यांच्या मिश्रणाचा. आता ज्योतिषशास्त्रात असं म्हटलंय की नाही, या चिकित्सेत शिरू नका, अनुभवांती प्रत्यक्ष प्रचिती अंती मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की पृथ्वी तत्व आणि वायू तत्वाच्या मिश्र रूपाचा नपुंसक ग्रह आहे. आणि त्याचा बीजगुण संवहन, ट्रान्समिशन, संवहन असा बीजगुण आहे. तर हा परिस्थिती कसं आहे, नपुंसक आहे याच्यावर फारसं गंभीर शब्दशः अर्थ नका काढू त्याचा. तर अत्यंत मिश्किल आहे, अत्यंत खट्याळ आहे. परिस्थितीचं आकलन पटकन करून घ्यायचं, त्याचं छोटस विश्लेषण करायचं आणि ते समोर मांडायचं, प्रतिपादन करायचं, ही प्रक्रिया बुधाला अतिशय उत्तम जमते. अत्यंत धूर्त, चाणाक्ष, ज्याला आपण असं म्हणू की उडत्या पाखराचे पंख मोजणारा. आणि म्हणून पृथ्वी तत्व का आलं, तर उत्तम व्यापार करू शकतो. व्यापारी वृत्ती, व्यापाराची समज या ग्रहाकडे उत्तम आहे. वामन मूर्ती आहे, छोटासा पण मूर्ती लहान कीर्ती महान, असं याचं स्वरूप आहे. आणि म्हणून बुधाची बुद्धी भारी, किंवा बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी. लक्ष्मी ही जी गोष्ट आहे ती मिळवताना तुम्ही कुठली क्षमता वापरता, वायू तत्वाची बुद्धी वापरता. सरळ सभ्य चांगल्या मार्गाने जेव्हा पैसे मिळवतात तेव्हा ते बुद्धीने मिळवलेले असतात. तर वायू तत्वाचा ग्रह आहे आणि पृथ्वी तत्वाचा आहे. कारण प्रत्यक्ष लक्ष्मी, नोटा, नाणी, करन्सी ही पृथ्वी तत्व आहे, दिसणारी गोष्ट आहे. त्यामुळे तो पृथ्वी तत्वाचा आणि वायूचा नपुंसक आहे. म्हणजे काय, तर न्यूट्रल आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य बाजू घेतो. जिथे सरशी तिथे मी, जिथे माझा फायदा आहे ही व्यापारी वृत्ती. आणि म्हणून पटकन एखादी गोष्ट शब्दात मांडायची, समोरच्याला प्रभावित करायचं, कोटी करायची, विनोद करायचा, हजरजबाबीपणा दाखवायचा, अशी एक विलक्षण चातुर्य, विलक्षण एक प्रकारची उत्तम तर्कशक्ती, थोडीशी छोटीशी. कारण हा प्राथमिक ज्ञानाचा, प्राथमिक समजुतीचा, म्हणजे ग्रास्पिंग, इमिजिएट, अर्जंट आणि फास्ट. म्हणजे त्या ग्रास्पिंग मध्ये भव्य दिव्य काही असेल असं नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की बुध हा निबंध आहे आणि गुरु हा प्रबंध आहे. ज्ञानाचं व्यापक स्वरूप आहे, ते करायला बुधाला वेळच नाही. तो म्हणतो पटकन समजून घे, पटकन वापर. त्यामुळे क्रिएटिव्ह आहे तो जास्त. तर असा हा ग्रह, एखादी गोष्ट आहे ती शब्दांनी विनोद निर्मिती करून तुम्हाला हसवतो. अर्थात त्याची प्रत्यक्ष उदाहरण इथे ह्याची कारण नाही. कोटी करणं ह्याच्यात सुद्धा त्याचा हातखंड आहे. मुलाचं नाव काय ठेवावं म्हणून चर्चा करत होते, तेव्हा बुधवाल्याचं वाक्य काय होतं, तेव्हा काही नाव ठेवावं. तुम्ही काहीही नाव ठेवलं तरी लोक नावं ठेवणारच. ही शब्दकोटी हा अत्यंत सुरेख करतो. बुधाचा माझा एक मित्र, आम्ही रिक्षातनं जात होतो, तेव्हा तो रिक्षावाला बेफाट चालवत होता. म्हटलं नक्की हा कुठेतरी ठोकणार. तर आपण त्याला काय सांगितलं असतं की भाऊ जरा सावकाश चालवा, आम्हाला काही घाई नाहीये, हे व्यावहारिक वाक्य आपण बोललो असतो. तो बुधवाला काय म्हणाला त्याला, भाऊ आम्हाला रिक्षातून अंतरिक्षात नाही जायचं आहे. त्यामुळे याचा अर्थ शब्दाची जोड करायची, शब्दावर कोटी करायची, शब्द फोड करायची, शब्दाच्या व्याख्या करायच्या. फार सुंदर बोलतात. एका बुधवाल्याने सांगितलं, म्हणे मला सगळ्यात जास्त विषय आवडतो भूमिती. तर म्हटलं एवढे सगळे विषय जोडून भूमिती का आवडतो? तो म्हणतो सोपं आहे, त्यात भू आहे, मी आहे आणि ती आहे. तेव्हा तरुण माणसाला भूमिती आवडू शकते याचंही शब्दफोड फार रंजक आहे. आणि म्हणून हा माणूस आहे, हा होतं कसं, दुसऱ्याचं गुणवत्ता, दुसऱ्याचं ज्ञान हा पटकन आकर्षून आकलन करून घेतो. आणि इतक्या सुंदर शब्दात, इतक्या रंजक शब्दात, इतक्या कोटी करून मर्मग्राही शब्दात तो मांडतो की तुम्हाला असं वाटतं की ह्यालाच तर खरं ज्ञान आहे. त्यामुळे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन
पण जॅक ऑफ ऑल ट्रेड्स हे ज्ञान एकत्र करून इतकं सुंदर मांडतो की तुम्हाला तो काही वेळा गुरु ग्रहापेक्षाही जास्त ज्ञानी वाटतो, पण तो तसा नाही याचं भान ठेवून आपल्याला पुढे सरकावं लागेल. नपुंसकतेमध्ये त्याची न्यूट्रॅलिटी आहे, त्याची जी विरक्ती आहे, त्याचा अनबायस्ड व्ह्यू आहे, त्याला आपण नपुंसक असं म्हणतोय. नॉट कमिटेड टू एनी फिलॉसॉफी. जिथे फायदा आहे, जे तत्व आत्ता लागू पडतं, जी गोष्ट बोलल्याने माझा आत्ता फायदा होणार आहे, हा चाणाक्षपणा त्याच्याकडे आहे. आणि म्हणून हा ग्रह फार यशस्वी होतो आणि फार पॉप्युलर, लोकप्रिय सुद्धा होतो. लोकप्रिय असला तर सहकार्य मिळणार, बरोबर. लोकांवर, समोरच्यावर छाप पडली तर काम मिळणार. आणि या दोन्ही गोष्टी बुध ग्रहाला उत्तम जमतात. आणि म्हणून तो पैसे मिळवणारा, बुध ज्यावरी कृपा करील लक्ष्मीवंत त्यासी करी, असं लक्षात ठेवा. प्रत्यक्ष पैसा, लक्ष्मीचे अनेक रूप आहेत, पण समोरचा माणूस आपल्याला पैसा असा शब्द उच्चारतो, संपत्ती म्हणतो, ती त्याला प्रत्यक्ष मटेरियल म्हणजे पृथ्वी तत्वाची संपत्ती त्याला अभिप्रेत आहे. मग त्याला तुझी बौद्धिक संपदा ती पण लक्ष्मीच आहे, ते ठीक आहे ना. पण तो म्हणतोय बुद्धी वापरून मी जे मिळवतो त्याला मी लक्ष्मी मानतो. तर तोच कशाला तुम्ही आम्ही सर्वजण म्हणतो की हा माणूस श्रीमंत आहे, म्हणजे बौद्धिक श्रीमंत आहे असं नुसतं आपल्याला म्हणायचं. आणि म्हणून अग्नितत्व ही त्या पृथ्वी तत्वाच्या मागची ऊर्जा आहे. शरीर, बुद्धी आणि भाग्य यातनच तो पैसा मिळायला मदत होते. पण प्रत्यक्ष पैसा मात्र 2, 6 आणि 10 या स्थानावरनं बघतात. आणि त्या तिन्ही स्थानांना अतिउत्तम बॅकिंग देण्याचं सामर्थ्य अतिउत्तम त्या बुध या ग्रहाकडे आहे. तर तो दिसतो कसा? आता असं करणारा अतिशय बारीक चणीचा, खूप मोठा जाडजूड असा आवाडवी, उंच विंच काही नसतं, अंगकाठी लहान, पोट पातळ असतात, कारण ही माणसं बोलकी धरली जातात. एक्सप्रेशन हा बुधाचा स्थायी भाव आहे, तो गप्प बसूच शकत नाही. डोळ्यात खट्या भाव असतात, कसं तुला फसवलं, एप्रिल फुल केलं, असे त्यांच्या डोळ्यात भाव असतात. आकलन, त्यांच्या बोलण्याची ढब ओळखायची, आकलन, विश्लेषण आणि प्रतिपादन हे ते पटकन करतात त्या प्रसंगाला. म्हणजे इतकं सुंदर करतात की एक जण सांगत होता की अभिनयावर बोलत होता, तिथे एक डॉक्टर होता, तो काहीतरी त्यावर बोलायला लागला. आपला गणित तज्ञ होता, तो काहीतरी बोलायला गेला. तर तो माणूस म्हणाला की अहो साहेब, अभिनय हा तुमचा प्रांत नाही. तो एकच वाक्य बोलला, तुम्हाला बरोबर आहे साहेब, तुमचा अभिनय हा माझा प्रांत नाही. परंतु म्हणे, तो गणित तज्ञ होता, तो काय बोलला, अभिनय हा माझा प्रांत नाही, पण म्हणे साहेब रेखा ही बिंदूपेक्षा मोठी असते, श्रेष्ठ असते, हे तर मीही जाणतोच. बघा, त्यांनी 2 अभिनेत्रीची नावं घेऊन गणिती हिशोबाची भाषा बोलला. या युक्तीला, या अभिव्यक्तीच्या संक्षिप्तपणाला, ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट. तुम्ही जो खरे बुद्धिमान असाल तर सूत्र रूपात गोष्टी सांगतात, तशी बुद्धी बुधाकडे आहे. मग तो दिसतो कसा? तर आकलन, विश्लेषण, प्रतिपादन हे तो करत असतो. त्याच्यानंतर वागण्या बोलण्यात त्याच्या नटखटपणा, मिश्किलपणा. लहान मुलं कसं, त्यांना एक खरी गोष्ट हसायला येतं, आपण लपलो आणि आईनी आपल्याला, आई शोधू शकली नाही याचं कौतुक वाटतं लहान मुलांना लपंडाव खेळताना. आईने शोधलेलं असतं, पण ती मॅच्युअर असते, तेव्हा ती भासवते की तू काय मला सापडत नाहीस, कुठे लपलायस. तर हा जो नटखटपणा आहे, हा जो एक प्रकारचा थोडासा बालसुलभ अवखळपणा आहे, तो असलेला ग्रह आहे. पण त्याची बुद्धी ग्रास्पिंगच्या लेवलला चांगली आहे. त्याच्यानंतर शरीरावर सत्ता, श्वसन संस्था, आत बाहेर संवहन, त्याच्यानंतर मज्जा संस्था, संदेशाची देवाणघेवाण, हात आणि खांदे या ठिकाणी. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला इंद्रिय डायरेक्ट सांगून टाकली बुधाची, पण इंद्रियांवर प्रामुख्याने सत्ता असते ती राशींची असते, असं कायमचं लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या खोलात जाऊन आपण इंद्रियांचं पण विभाजन करू शकतो. बुधाची सत्ता आहे या गोष्टींवर, पण प्रामुख्याने राशींची असते.
त्या राशी शिकवेन तेव्हा मी तो चार्टच तुम्हाला देईन, बारीक सारीक तपशिलांविषयी तुम्हाला इंद्रिय सत्ता कळणार आहे. त्याच्यानंतर शिक्षण काय घेतो तर बेसिकली कॉमर्स, कायदा, परदेशी भाषा, कारण भाषा प्रभुत्व हे तर बुधाचं वैशिष्ट्य. परदेशी भाषा, छोटे छोटे कोर्सेस, का पटकन केला, पटकन नोकरी केली, पटकन पैसे मिळवले, असा छोटे छोटे कोर्सेस. कंपनी सेक्रेटरी, बरोबर. त्याच्यानंतर चिकित्सा करणारा, छोटी छोटी कमी ऑडिट करणारा. कॉमर्स, कायदा हे तर त्याचा खास विषय. शिक्षणाच्या बाबतीत आपण म्हणतो ना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, यातली कॉमर्स आणि कॉमर्सच्या अंगाने जाणारे विषय, बरोबर, असे विषय आपण बुधाचे धरायचे प्राथमिक दृष्ट्या. हा पीएचडी करायचे तर गुरु चांगला लागेल, शनी चांगला लागेल, चिकाटी लागते ना. पण सुरुवात कोण करून देईल कॉमर्स साईडची, कॉमर्सच्या विषयांची. म्हणजे बघा, सीए पण कॉमर्सचाच विषय आहे, कंपनी सेक्रेटरी पण त्याचाच आहे, ICWA पण त्याचाच आहे. पण याचं बीजरूप सुरुवात ही बुधाकडून होते, एवढंच लक्षात ठेवा. कायद्यामध्ये सुद्धा असा फरक आहे की कायद्याचे वापर, प्लीडिंग, कोर्टात उभं राहणं, प्लीडर हा बुध असतो, पण कायद्याचं पुस्तक, त्याचे संदर्भ देणं, सॉलिसिटर, हा शनीवाला माणूस आहे. शनी म्हणजे कायद्याचं पुस्तक आणि बुध म्हणजे कायद्याची मांडणी, आर्ग्युमेंट. असं थोडं फरक लक्षात ठेवायला लागतात. ज्योतिषशास्त्र ग्रंथात वाचलं, मला कळलं, तर तसं येत नाही ज्योतिषशास्त्र. त्याचं व्यवहारामध्ये प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करताना जो अनालिसिस करावा लागतो, ती घटना समजून घ्यायला लागते, तो माणूस नेमके काय ऍक्टिव्हिटी करतोय हे समजून घ्यायला लागतं. आणि म्हणून तो बुध कुठे, कसा आणि किती जोडायचा. मग बुध नसेल तेव्हा हर्षल का जोडायचा, बुधाच्याच कायद्याच्या जागी शनी का जोडायचा, बुधाच्या बाबतीत प्रकांड पांडित्य, सिनियर लॉयर झाला तर त्याचा गुरुही चांगला असणं आवश्यक आहे, तोही कॉमर्सचाच कारक आहे. तर ऍडव्हान्स लेवल कशी गाठायची हेही आपल्याला कळावं लागतं. पण सध्या बुधाचा अभ्यास करतोय तोपर्यंत ही क्षेत्र मी तुम्हाला सांगितली. आता कार्यक्षेत्र, नोकरी कुठे करतो, व्यवसाय काय करतो सांगू ना. सेल्समन, उत्तम विक्री करतो. सेल्समनची, उत्तम विक्रेत्याची अशी व्याख्या सांगितले, ए गुड सेल्समन इज वन हु कॅन सेल अ रेफ्रिजरेटर टू एन एस्किमो. एस्किमो नावाची एक जमात आहे, ती बर्फाळ प्रदेशात राहते, बर्फाचं घर तयार करतात, त्याला इग्लू असं म्हणतात. हे एस्किमो ही जमात आहे, त्या बर्फाच्याच घरात राहतो, त्याला रेफ्रिजरेटर विकून दाखवायचा म्हणजे मोठी करामत आहे. म्हणून गुड सेल्समन इज वन हु कॅन सेल अ रेफ्रिजरेटर टू एन एस्किमो. तर ही चतुराई, हे कन्व्हिन्स करण्याची क्षमता बुधाची अफाट आहे. बुध काहीही कन्व्हिन्स करेल तुम्हाला. ते कालांतराने वास्तवात अनुभवास नाही आलं, खोटं असलं तरी चालेल. शब्द सामर्थ्य, कन्व्हिन्सिंग एबिलिटी, सेल्समनशिप. आणि म्हणून सेल्समन, अकाउंटंट, ऑडिटिंग, शॉर्ट हँड, टाईप, शॉर्ट आहे बुधाचं सगळं शॉर्ट आहे, लक्षात ठेवा. शॉर्ट हँड, टायपिंग, जाहिरात क्षेत्र, कारण जाहिरात क्षेत्रात शब्दाचं ज्ञान, कल्पनेचं ज्ञान, नवीन सृजन खूप महत्व आहे. जाहिरात क्षेत्र, प्रिंटिंग प्रेस, त्याचं कारण हे जे संवाद आहे की मनात काय आहे ते छापलं गेलं, ती छापीला अक्षर आहे, ती ज्ञान व्यक्त करतात ते गुरुच आहे. पण छापीला अक्षर आहे ती बुधाची आहे. ती छान असली, रंगीबेरंगी असली तर त्यात शुक्र ऍड झाला. ती अक्षर, शब्द, ती वाक्य, ते पॅराग्राफ तुम्हाला ज्ञान देऊ लागले खूप उच्च दर्जाचं, तर तो गुरु झाला, बरोबर. ते व्यवहारिक गोष्टी सांगायला लागले, व्यवहार तंत्र सांगायला लागली, तर तेच अक्षर, तेच शब्द बुधाचे शनीला व्यक्त करू लागले, शनीचा रोल, शनीची भूमिका करू लागले, असा त्याचा अर्थ. म्हणजे सुरुवात बुधानी झाली. त्यामुळे प्रिंटिंग प्रेस ही बुधाची आहे. प्रिंटिंग प्रेसची जुळवाजुळव, ती छपाई, ती शनीची आहे, कारण ते टेक्निकल काम आहे. आता हल्ली टेक्निक बदललं, डीटीपी करतात, बरोबर. तर हे सगळी वेगवेगळी तंत्र, डीटीपीचा एखाद्याचा व्यवसाय आहे तर तो बुधाचा आहे, लक्षात ठेवा. सुंदर कामं करतो, शुक्राचा एलिमेंट आहे. असे एलिमेंट ऍड करावे लागतात, जे तुम्ही करताना त्याचं विश्लेषण करून त्यातल्या प्रत्येक घटकाचा स्पेशलाइज ग्रह पत्रिकेत रोल प्ले करतो का, आपल्यासाठी उपलब्ध आहे का, तो व्यवसाय त्याला सजेस्ट करायचा असतो. हे पुस्तकं वाचून येत नाही तुम्हाला.
तुम्हाला स्वतःला तर्क विकसित करावा लागतो आणि तर्क विकसित करण्यासाठी हा प्राथमिक ते प्रगत अभ्यास वर्ग मी तुमच्या सर्वांच्या हितासाठी चालू केलाय. किंवा ह्या साईटवर येण्याचा सुद्धा हे क्लिअर म्हणजे सबस्क्रिप्शन ह्या चॅनलचं ॲस्ट्रोविद्याचं सबस्क्रिप्शन करण्याचाही तुमचा योग नसेल तर ज्योतिषी होण्याचा तुमचा चांगला योग नाही असं सरळ समजा. नक्की सांगतो मी तुम्हाला, 54 वर्षाच्या अनुभवाने सांगतो की तर्क कसा विकसित करायचा हे ज्ञान तुम्हाला फक्त इथेच मिळणार आहे. तरी तुमचा योग नाही सबस्क्राईब करायचा ऐकण्याचा, तर तुम्ही नाही चांगले ज्योतिषी होणार असा त्याचा अर्थ आहे. आता तसा योग असतो तुमचा, त्याला काही इलाज नाही. त्यावेळी जे आले नाहीत त्यांना लवकरात लवकर प्रवृत्त करा, योग असला ती येतील. त्याच्यानंतर व्यवसाय बघा, कॉमेडियन, नाटकात असेल, सिनेमात असेल, निवेदक, बोलण्याचा व्यवसाय बुधाचा, सूत्रसंचालक, तो बघा छोटंसं काम आहे पण दोघांना जोडून देतो. सूत्रसंचालक, मुलाखतकार, वकील, व्यवसाय आहे ना वकील, हा जोकर, सर्कस मध्ये गेला तर जोकर होईल. सगळे खेळ त्याला थोडे थोडे येत असतात, तो गमती जमती करतो फक्त. जोकर, शब्द भ्रमकार, व्हेंट्रिलोक्विस्ट असा इंग्लिश शब्द आहे त्याला, व्हेंट्रिलोक्विझम, पोटातून आवाज काढणे, शब्द भ्रमकार. किंबहुना जिथे जिथे भाषेचं महत्व आहे, विनोदाचं महत्व आहे, जिथे जिथे तुम्हाला हास्याची कारंजी उडतील असं वाटतंय त्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी संक्षिप्ततेतून तुम्हाला काहीतरी कम्युनिकेट करायचं आहे अशा क्षेत्रात, मार्केटिंगच्या क्षेत्रात बुध नक्की आहे. मग वस्तू काय विकताय त्या वस्तूच्या ग्रहाशी संबंधित आहे, पण तुम्ही विक्री करता, मार्केटिंग करता बुध पाहिजे. त्याच्यानंतर तो मातुल घराण्याचा कारक आहे, मामाचा मातुल घराणं. म्हणजे बघा, रवी पितृकारक, चंद्र मातृकारक, मंगळ भ्रातृकारक आणि बुध मातुल घराण्याचा कारक. आईकडली नातेवाईक, मामा मावशी असा अर्थ धरायचा. समजायला फार सोपं असतं की त्याचं जर का चतुर्थ स्थान मातेचा असेल तर तिची भावंड, मामा म्हणजे काय आईचा भाऊ, मावशी म्हणजे काय आईची बहीण, मग ती तिथून मातेकडून जी स्थानं येतात त्यातलं षष्ठ स्थानी मातुल घराण्याचं म्हणतो आपण, तर आईची भावंड अशा अर्थी ते मातुल घराणं होतं, मातुल घराण्याचा कारक. त्याच्यानंतर त्याचा धातू पंचधातू, पंचधातूमध्ये सोनं, चांदी, तांब, शिस आणि लोखंड असे धातू असतात. पंचधातूची टिकली करता त्यात लोखंड काही मिक्स करता येत नाही, कारण ते सोनाराच्या भट्टीमध्ये वितळत नाही. मग सोनं, चांदी, तांब आणि शिस हे धातू असतात त्यात, आणि लोखंडाचा हातोडा त्या टिकलीला, पंचधातूच्या टिकलीला ते टच करतात, म्हणजे जणू काही सिम्बॉलिकली लोखंड घातलं. पण हे पंचधातूंचं जे धातू आहे, टिकली आहे, ती बुधाची कारकत्व आहे. याचे खूप उपयोग, फार सुंदर उपयोग तुम्हाला प्रत्यक्ष पत्रिका बघताना करता येतात. त्याच्यानंतर रंग हिरवा आहे आणि संख्याशास्त्रीय अंक 5 आहे. तर हे सगळं झालं कारकत्व त्याचं, त्याची क्षेत्र सांगितली. तर हे आठवड्यानंतर ही क्लिप मी दुसरीकडे अवेलेबल करून देतो तुम्हाला. माझ्या सिल्वर मेंबरशिपचा सिल्वर ग्रुपवर मी टाकतोय, त्या मंगळापर्यंतच्या क्लिप तिकडे गेलेल्या आहेत ऑलरेडी. तर याचा अर्थ तुम्ही त्याची मेंबरशिप घ्या आणि तिथे कायमस्वरूपी तुम्हाला ते याच्यात PDF ज्याला आपण म्हणतो त्या छापून घ्यायचे, मी जे शिकवतोय ते लेखी स्वरूपात सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतं. मग तुम्ही गोल्ड ग्रुपवर या, त्याच्यात ते शिकायलाही मिळतं, ऐकायलाही मिळतं आणि छापूनही मिळतं. त्यामुळे तुम्हाला उपलब्धता मी माझ्या मेंबरशिप चॅनलवर सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम, तर प्राथमिक जे करतायत त्यांनी सिल्वर किंवा गोल्ड याच्या पुढचा टप्पा आता गाठण्याचं कारण नाही. तर गोल्ड ग्रुपवर या सगळं मिळेल तुम्हाला, सगळं. आता सुद्धा त्या क्लिप्स अवेलेबल आहेत, या मी ऍडिशनली सुटसुटीत वेगळेपणाने तुम्हाला शिकवतोय. ते या बुधाचं कारकत्व सांगणार आपण बघूया. त्याची कविता आपण हे करूया, ती दाखवतो तुम्हाला. कारकत्व सांगणारी ही कविता बघा. शब्दप्रभू आहे ना तो. तर कविताच करावी कवितेवरती, ऐसी झाली आज स्थिती. शब्द प्रभूच्या गुणगानास्तव तूच देई मज शब्द गती. बुधाचं वर्णन करायचं तर मी त्यालाच विनंती केली की शब्द प्रभूच्या गुणगानास्तव तूच देई मज शब्द गती.
मिश्किल मोठा खट्याळ अससी, हास्य विनोदे सभा जिंकसी, अल्पज्ञान हे असे सांगसी, सरस्वती जणू तुझीच दासी. शब्दांच्या त्या नवार्थ रूपा, शब्दाला 9 अर्थ असतात, 5 अर्थ तर नक्की असतात. शब्दांच्या त्या नवार्थ रूपा, 5 का म्हटलं तर 5 हा बुधाचा अंक आहे. शब्दाच्या त्या नवार्थ रूपा क्षणमात्रे तू ओळखीसी, ग्रास्पिंग खूप छान आहे. वादामध्ये तुला जिंकेले ऐसे कुणीना त्रिखंडातही, धूर्त जरी तू कुशाग्र बुद्धी. काही दोष निर्माण होतात, माणसं बुद्धिमान असतात ना, त्यांच्यात दोष निर्माण होतात. धूर्त जरी तू कुशाग्र बुद्धी, विवेक का तू सांडी असी, मोहक्षणांनी ग्रस्त होऊन करू नको तू तुझी सही. फॉर्जरी, दुसऱ्याची सही करणं, कॉपी करणं, दुसऱ्याची गोष्ट आपली असं सांगणं, ही जी फॉर्जरी आहे, हा जे वाङ्मय चौर्य आहे, ते सुद्धा करणारा हाच ग्रह आहे. म्हणून मोहक्षणांनी ग्रस्त होऊन करू नको तू तुझी सही. फॉर्जरीचं शाब्दिक रूप सांगितलंय तुम्हाला. लहान जरी तू आकारातून, वामन मूर्ती ग्रह आहे, खगोलशास्त्रीच्या खूप लहान आहे, सगळ्यात लहान ग्रह आहे. लहान जरी तू आकारातून महान कर तुझी साकार गती. कॅपॅसिटी आहे तुझ्याकडे महान गोष्टी करण्याची, मूर्ती लहान पण कीर्ती महान. लहान जरी तू आकारातून महान कर तुझी साकार गती, कितीक जणांच्या विद्वत्तेला समजली ना तव शुद्धमती. बालिशता तू टाकून दे, कारण याच्यात बुधामध्ये बालिशपणा, इनमॅच्युरिटी हा एक दोष आहे. बालिशता तू टाकून दे, तुला न शोभे ती बालमती. तुझ्या विनोदे सुसह्य झाली, कितीक जणांना जीवगती. जीवन तू सुसह्य करून देतोस. तू डॉक्टर होणार नाहीस, जगवणार नाहीस, पण जगण्याची कला शिकवशील. आणि म्हणून तर की कशाला तो बालिशपणा तुझ्यात, कारण सोडून देते तू बालमती, कारण तुझ्या विनोदे सुसह्य झाली, कितीक जणांना जीवगती. तुम्ही आजही बघा, जे विनोदी बोलतात, जे पटकन तुम्हाला हसवतात, ते सभा जिंकतात, ते त्या ग्रुपमध्ये पॉप्युलर होतात. बरोबर, लोक त्यांच्या जवळ जाऊ इच्छित असतात, त्यांची संगत ठेवू इच्छित असतात. याचा अर्थच मुळे असा की तुमचं शब्द प्रभुत्व असणं, आणि काही वेळा ही शब्द ती जी आतून येणारी ऊर्जा आहे, आतून येणारी प्रतिभा आहे, ती वेगळी आहे. त्यामुळे बुधाचं ज्ञान हे प्रज्ञा असलं जरी, व्यक्त होताना जरी प्रतिभरूप प्रज्ञा आहे. ती सुचलेलं असतं, त्याला पटकन सुचावं लागतं. विनोद काही ठरवून नाही करतायत. त्याच्यामुळे या बुधाचं व्यवहारी जगतामधलं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून तो पैसा मिळवतो, तो पॉप्युलर होतो, तो समस्येवर कुरघोडी करतो, तो समस्येवर उपाय शोधतो, समस्येत चालाखीने त्याला वेगळी डूब देतो, विषयाला वेगळा फाटा फोडतो, दुसऱ्याला निरुत्तर करणारा एखादा प्रश्न विचारतो की ज्याचं उत्तर त्यालाही माहित नसतं, गंमत म्हणजे, पण तो प्रश्न छान विचारतो. याचा अर्थ या बुधाचं हे अष्टावधानी रूप, हे विविधता, वर्सटॅलिटी, ही त्याच्यावर उपयोगी ठरते. आणि बुध पत्रिकेत वापरायचा म्हणजे ही वर्सटॅलिटी वापरायची, म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी छोट्या छोट्या करतात याची जाणीव ठेवायची. असं जातकाला आपण मार्गदर्शन द्यायचं की विविधतेतून एकता, तिथे जर तू उपयोग केलास तर तू त्या क्षेत्रात उत्तम यशस्वी होशील, असं त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून या बुधाचा वापर आपण त्याला अशा पद्धतीने करायला सांगत असतो, आणि त्याचं विश्लेषण पत्रिकेत करायचं. आणि त्याला जर त्याचा वापर करायला आपण शिकवू शकलो चांगला, तर प्रचिती आली त्याला, तर मग आपलं विश्लेषण आपण त्याला सांगितलं वापर बरोबर आला असं म्हणायचं. आता बोलता बोलता एक गोष्ट बुधाची सांगायची होती, ती लक्षात आली होती, पण आता मला ती आठवत नाही, ती परत सांगेन कधीतरी. त्याचा वापरण्याचं एक तंत्र आहे. संवहन या एकाच शब्दाशी हे सगळे गुण निगडीत आहेत. त्याचा शांतपणे तुम्ही विचार करा. आणि कारण मी काय प्रिपरेशन करून बोलत नाही, मी आज बुध शिकवायचा की बोलायला सुरुवात केली मी, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते सुचेल ते वाक्य मी माझ्या दुसऱ्या एखाद्या क्लिपमध्ये सांगेन सुद्धा. परंतु संवहनातून हे सगळंच्या सगळं कारकत्व का निपजतं याच्यावर तुम्ही शांतपणे विचार करा, कारण वापरण्याचं तंत्र हे सूत्ररूपातच असू शकतं. लोक खूप काय काय सांगतात, मेषेचा बुध वाईट फळ देतो,
अरे बाबा ते वाईट फळ देतो, मग त्याची कारण नाही सांगत तो माणूस. तो म्हणतो मी बऱ्याच पत्रिका बघितल्या असशील, पण आम्हाला तुला तर्क शिकवला पाहिजे. तू 500 पत्रिका बघितल्यास आम्ही काय 500 पत्रिका बघत बसायचं? तर मेषेचा बुध वाईट फळ का देतो याचं सहज सुंदर उत्तर तुम्हाला मिळेल. बुधाचा बीजगुण आणि मेष राशी शिकवेन तेव्हा मेषेचा बीजगुण, तेव्हा असं कधी लक्षात नाही ठेवायचं मेषाचा बुध काय करतो, वृषभेचा काय करतो, ग्रहांची राशीगत फलिते ही शिकण्याची पद्धत नाही ज्योतिषशास्त्र. राशी इतकी सखोल आणि स्पष्ट शिका, ग्रह इतके सखोल आणि स्पष्ट शिका की कुठलाही ग्रह कुठल्याही राशी कुठल्याही नक्षत्रात कुठल्याही स्थानात पडला तर त्यावेळी मी बीजगुण वापरून त्याचा अर्थ सहज लावू शकेन. 5 मिनिटात सहज लावू शकेन. त्याला ज्योतिष शिकणं म्हणतात. असं नाही ग्रहांची राशीगत फलिते, ग्रहांची नक्षत्रगत फलिते. नाही असं करू नका. वाचन केलं त्याचं तर पटकन तर्क लक्षात घ्या. तो सांगितला असेल त्याने, तो तुम्हाला तर्क सांगतच नाही. बुधाची मेष राशीतील फलिते, पण तो तर्क कुठे सांगतोय की असं का होतं? आणि म्हणून असं ढोबळ मानाने ग्रंथोक्त, ज्याला आपण म्हणतो शाब्दिक ज्ञान मिळवण्याच्या मागे लागू नका. त्याने तुमचं नुकसान होणार आहे. 15 वर्ष ज्योतिष करतात आणि काहीच सांगता येत नाही. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की 15 वर्ष मी जागोजागी शिकलो, वेगवेगळे क्लिप्स ऐकल्या, वेगवेगळी पुस्तकं वाचली, ग्रंथ वाचले, सगळे ग्रंथ ज्योतिषातले महत्वाचे वाचले, मग मला सांगता का येत नाही? कारण शिकणं ही वेगळी गोष्ट आणि स्वतःला आतून एज्युकेट करणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही असं ढोबळ मानाने शब्दजन्य ज्ञानाच्या मागे अजिबात लागू नका. तो बुधाचा गुण नाही. आणि बुध हा ज्योतिषशास्त्राचा प्रमुख कारक ग्रह आहे. ज्योतिषी उत्तम व्हायला तुमचा बुध चांगला असायला लागतो. अर्थात इतरही ग्रह लागतात. बुध, गुरु, केतू, नेपच्यून आणि काही प्रमाणात शनी. चिकाटीने अभ्यास करायला लागतो म्हणून शनी. व्यावहारिक गोष्टीचं ज्ञान लागतं, व्यवहार ज्ञान लागतं म्हणून. असे बरेच ग्रह चांगले असणे आवश्यक आहे. पण ज्योतिषशास्त्राचा कारक ग्रह बुध आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विस्तृत सांगितलं की शिका कसं, काय शिकू नका. शब्द जंजाळात अडकलात, ह्याच्या एकसारखं वाक्याच्या वाक्य ऐकायची. पूर्वी मी माझ्या नोट्समध्ये असं दिलं होतं आणि त्याची निरर्थकता मला जाणवली, तेव्हा मी माझ्या नोट्समधनं सुद्धा ग्रहांची राशीगत फलिते, ग्रहांची भावगत फलिते, ग्रहांची काय म्हणतो त्याला भाव राशी आणि तुमचं नक्षत्रगत हे सगळं सांगितलं होतं मी. पण ते निरर्थक आहे. एकही माणूस ज्योतिषी ते वाचून चांगला झाला नाही. तेव्हा तर्क लक्षात घ्या की मेषेचा बुध वाईट असेल तर का असेल, आणि ते वाक्य नाही वाचायला मिळेल तरी तुम्हाला कळेल की बुध इथे असं फळ देईल. तर याचा अर्थ आपल्या शास्त्राचा कारक ग्रह असल्यामुळे मी जरा थोडंसं विस्तृत बोललो, थोडंसं पाल्हाळी काही बोललो असेल, परंतु बुधाचे सगळे कंगोरे तुम्हाला सांगावेत म्हणून ते केलंय. कारण आपल्या शास्त्राच्या तुमच्या अभ्यासाची खरी सुरुवात आजपासून झाली. कारण ज्योतिषशास्त्राचा कारक ग्रह आणि शब्दप्रभू त्या बुधाचं वर्णन आपण आता केलेलं आहे. पुन्हा एका इतरांना या चॅनलवर घेऊन या आणि आपण सर्व मिळून ज्योतिषशास्त्राची प्रतिष्ठा उंचावेल, प्रचिती देता येईल, उपाय सांगता येतील असा सुंदर अभ्यास करूया, असा संकल्प करून आज इथे थांबतो आहे. नमस्कार.